आता आपण पाहूया सेल्स अगेन्स्ट मोड, म्हणजेच कस्टमर काही आपल्याला मोड देत असेल, म्हणजेच ओल्ड गोल्ड देत असेल आणि त्याच्या अगेन्स्ट जर कस्टमरला दुसरी एखादा ऑर्नामेंट घ्यायचा असेल तर ते सेल्स बिल कसं बनवायचं हे आपण पाहूया. ट्रान्झॅक्शनमध्ये सेल्स, त्यानंतर कोणत्या मेटलचा सेल्स करायचं ते मेटलवरती सिलेक्ट करा, त्यानंतर न्यू करा. न्यू केल्यानंतर कस्टमर जो प्रोडक्ट्स घेत आहे तो इथे स्कॅन करा, किंवा लूज असेल तर तुम्ही F5 ने घेऊ शकता, F5 प्रेस करून. इथे पहा 5 ग्रॅम, मजुरी फिक्स आणि 50 रुपये. त्यानंतर यामध्ये कस्टमर आपल्याला काही ओल्ड गोल्ड देत आहे, म्हणजेच मोड देत आहे. तर त्यासाठी तुम्ही आधी कस्टमरचं नाव टाका, त्यानंतर इथे F3 प्रेस करा, जी फंक्शन की असते त्यामधली F3 प्रेस करा. इथे पाहिजे F3 दिसत आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट बटन पण प्रेस करू शकता F3. त्यानंतर इथे आल्यानंतर कस्टमरचं नाव टाका. त्यानंतर इथे पहा क्रेडिट नोट, आपण याची क्रेडिट नोट बनवत आहे त्यामुळे इथे ऑटोमॅटिक क्रेडिट नोट आलेलं आहे. त्यानंतर मोड टाइप्स, हे जे मोड देत आहे कस्टमर्स म्हणजेच ओल्ड गोल्ड देत आहे, हे तुमच्याच दुकानातलं आहे की बाहेरच्या दुकानातलं आहे ते सिलेक्ट करा. समजा बाहेरच्या दुकानात असेल तर ऑर्डर घ्या. त्यानंतर त्या वस्तूचं नाव टाका. त्यानंतर ग्रॉस वजन टाका, किती ग्रॉस तो कस्टमर देत आहे. त्यानंतर टोटल 10 ग्रॅम देत आहे, 10 ग्रॅम 200, त्यामध्ये 200 मिली लेस आहे तर 200 मिली लेसमध्ये टाका. त्यानंतर तुम्हाला किती प्युरिटीने घ्यायचं आहे त्या प्युरिटी इथे टाका, किती टनचे तुम्हाला ते परचेस करायचं आहे तो इथं पर्सेंटेज टाका. त्यानंतर तुम्हाला इथं भाव, समजा तुम्हाला इथं भाव कमी करायचा असेल तुम्ही भाव कमी पण करू शकता. इथे फक्त तुम्ही भाव वाढवू शकत नाही, इथे कमी पण करू शकता. इथे पहा वरती तुम्हाला दाखवता आहे तो कॅश मनी घेतली तर तुम्हाला एवढे पैसे मिळतील आणि क्रेडिट नोट घेतली तर तुम्हाला एवढे पैसे एक्सचेंज करता येतील. इथे तुम्हाला फिगर्स दाखवत आहे, हे आपण जो डिफरन्स ठेवतो त्या डिफरन्स प्रमाणे कॅल्क्युलेट होतात. त्यानंतर एंटर करा. एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला काही एक्स्ट्रा अमाऊंट टाकायचे राउंडिंगसाठी तुम्ही टाकू शकता. समजा आपल्या इथे राउंड फिगर करायची तर तुम्ही एक्स्ट्रा अमाऊंट इथे टाकू शकता राउंडिंगसाठी. त्यानंतर एक्स्ट्रा अमाऊंट डिस्क्रिप्शन टाका आणि त्यानंतर ओके करा. ओके केल्यानंतर तुम्हाला तो दाखवेल की टोटल तुमची मोडची एवढी अमाऊंट झाली, म्हणजे ओल्ड गोल्ड जे आपण घेतलं त्याची एवढी अमाऊंट झाली. टोटल तुमच्या बिलाची अमाऊंट एवढी झाली आणि जे ब्रॅकेट्समध्ये तुम्हाला दिसत आहे तेवढी अमाऊंट तुम्हाला कस्टमरकडून घ्यायची आहे. तर ते 186 तुम्ही कस्टमरकडून घ्या आणि त्यानंतर सेव्ह करा. यामध्ये तुम्ही ऑर्डर पेने पण बनवू शकता बिल. त्यानंतर तुम्हाला याची प्रिंटआउट हवी असेल तर तुम्ही प्रिंटआउट काढू शकता. इथे पहा तुम्हाला जर प्रिव्हियस बिल पाहायचं असेल, याआधी तुम्ही कोणतं बिल सेव्ह केलं तर तुम्ही ते रिफ्रेश करून पाहू शकता. तुम्हाला याची प्रिंटआउट हवी असेल तर इथे प्रिंटआउट पण तुम्ही काढू शकता. इथं प्रिव्हियस बिलामध्ये कोणती पेमेंट टाइप्स वापरली ते तुम्ही इथं क्लिक करून पाहू शकता. यामध्ये मोड गोल्ड वापरले म्हणजे ओल्ड गोल्ड वापरलेले आहे, इथं तुम्ही पाहू शकता. आणखी एक बिल बनवूया आपण यामध्ये, न्यू, त्यानंतर F5, त्यानंतर कस्टमरचं नाव टाका, त्यानंतर F3 प्रेस करा. इथं ओन असेल तर ओन घ्या, कॉइन, त्यानंतर किती ग्राम देत आहे ते ग्राम टाका. त्यानंतर त्याची प्युरिटी टाका. इथे पाहता ओन असल्यामुळे तुमच्या दुकानातले प्युरिटी इथे डिस्प्ले होत आहेत, त्यामुळे इथे तुम्हाला ज्या प्युरिटीचा तो मोड देत आहे ते प्युरिटी सिलेक्ट करा. त्यानंतर त्याचा भाव टाका इथे आणि ओके करा. इथे पहा टोटल तुमच्या वस्तूची किंमत झालेली 14,876 आणि टोटल कस्टमरने आपल्याला ओल्ड गोल्ड दिलेलं आहे 27,860. तर टोटल 12,984 तुम्हाला रिटर्न देणं आहे, म्हणजेच कस्टमरला तुम्हाला देणं आहे. तर आपल्याला ते कस्टमरला रिफंड करावं लागतील, तर ते आपण करू शकतो. त्यानंतर इथे सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला विचारल्याची प्रिंटआउट हवी असेल तर नो.
त्यानंतर तुम्हाला इथे विचारतोय पहा, जे तुमचे 12,984 रुपये उरलेत ते तुम्हाला इथे रिफंड करायचे आहेत का, तर तुम्ही येस म्हटलं की ऑटोमॅटिक ते रिफंड होऊन जातील. ते प्रिंटआउट्स हवी आहे का, तुम्ही याची प्रिंटआउट्स पण काढू शकता. अशा प्रकारे तुम्ही मोड गोल्डचं बिल बनवू शकता.